असं उपकरण केलं आहे की आपण घरातल्या घरात इझिली आपण ठेवू शकतो की आपण किचन मध्ये आणि इलेक्ट्रिसिटी कमी लागते याच्यातून कोणतीही दुर्गंधी येत नाही. इथं फॅन लावलेला आहे, इथून कोणतीही दुर्गंधी येत नाही. आपण घरात इझिली ठेवू शकतो आणि आपण याचं परत वापर झाडांसाठी याचं खत झालं 15-20 दिवस आपण करू शकतो त्याचा यूज खताचा. लाईट लागणार जीवन गाडीचा गाडीचा कमी करा, त्यामुळे गाड्याचं विज्ञान गणित प्रदर्शनाच्या निमित्ताने या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक विद्यमान आमदार अमोलजी खताळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आपल्या संगमनेर तालुका पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय गुंड साहेब, विस्तार अधिकारी आदरणीय कल्याण राऊत साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दत्ताभाऊ जोंधळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबरोबरच या ठिकाणी डॉक्टर डांगे, त्याबरोबरच आमचे उपसरपंच मयूर बोधिगे आणि त्यांची संपूर्ण टीम या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिली. सर्वांचे मनपूर्वक आभार. त्याबरोबरच तालुका विज्ञान अध्यापक संघ आणि गणित अध्यापक संघ या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार. उपस्थित सर्व शिक्षक, या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. धन्यवाद. मी सर्वांची माफी मागून सर्व व्यासपीठ असं संबोधतो आणि विद्यार्थी मित्र आणि शिक्षक. खर तर आज आपला 53वा विज्ञान व गणित प्रदर्शनाचा कार्यक्रम ज्यांनी आपल्याला यजमानपद दिलं, पंचायत समिती असेल, सर्व शाळेचे शिक्षक असेल, त्यांचं मी प्रथम आभार मानतो की तुम्ही आम्हाला हे यजमानपद दिलं. मी महाराष्ट्र संस्थेतर्फे आणि या शाळेच्या वतीने आपलं खूप खूप धन्यवाद मानतो, ऋण व्यक्त करतो. आज अमोल भाऊनी पाहिलं मगाशी की आमच्या ग्रामीण भागातले मुलं किती पोटतिडकीने कल्पना त्या डोक्यात आणून तो प्रयोग करतात आणि तो यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात आणि ही खंत व्यक्त केली. ही खरं आहे की आज जर शहरी भागातला एखाद्या मुलाचा एखादा पेपर असेल तर कुठल्याही परीक्षेचा असेल, त्या गाडीमध्ये त्याचे आई वडील, त्याचा भाऊ, त्याची बहीण त्या शहरात सोडवायला जातात आणि आपल्या ग्रामीण भागातला प्रश्न आहे आणि तो ऍक्च्युअली बरोबर आहे. कारण तिथं आपल्याला सकाळी कोणाला तरी कुठेतरी शेणकूर करायचा असतो, कुठेतरी गाय दूध टाकायला जायचं असतं, मुलाबरोबर जाता येत नाही. म्हणून माझी आम्हाला बहुतेक विनंती आहे, ज्या वेळेस शैक्षणिक दृष्ट्या सचिव लोक निर्णय घेतात त्या आमच्या ग्रामीण भागातले मुलं डोळ्यासमोर ठेवून ते निर्णय होत नाही आणि मग खूप मोठा प्रश्न पडतो आणि खूप मोठी तफावत पडते शहरी भागातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची आणि आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची. हा प्रश्न खरोखर तिथं मान्य हवा आहे की निर्णय घेताना ग्रामीण भागातली शाळा आणि ग्रामीण भागातल्या सुई आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी हे डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय झाले पाहिजे. कधी कधी सगळं मोबाईलवर येतो, आमच्याकडे रेंजच नसते, काही फॉर्म आता इंटरनेटवर भरायचे असतात. आता समजा इथं लाईट नसती, कनेक्शन नसतं, कनेक्शन असतं तर कधी कधी त्याला प्रॉब्लेम होतो, रेंज नसती. गावाच्याकडे सायबर कॅफे असतं, त्याच्याकडे एकच सायबर कॅफे असतो, तिथे जाऊन तो फॉर्म भरायचा. तो एवढे मुळे तर ते आजूबाजूच्या गावातले पण येतात, तो फॉर्म भरणंच राहून जातो. आमचा मुलगा घरी असतो आणि ते लोक तिथं पोहोचतात. म्हणून असे काही निर्णय घेताना ग्रामीण भागातल्या सुई आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी हे डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय झाले पाहिजे. असं काहीतरी आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही मांडल आमच्या वतीने अशी इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना एकदा या 3 दिवसाच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. विज्ञान व गणित प्रदर्शनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले दत्तात्रय जोंधळे सर, आपल्या संगमनेरचे गट शिक्षण अधिकारी बाळासाहेब गुंड साहेब, कल्याणराव राऊत,
व्यासपीठावरील आमचे मार्गदर्शक डांगे सर, डॉक्टर संतोष डांगे, मयूर दिघे, अमोल दिघे, निलेश दिघे, प्राचार्य हरिभाऊ दिघे, पंकज दिघे, निलेश दिघे, बाबासाहेब दिघे, उत्तम दिघे, प्रदीप पिंगळे, सुनील दिघे, मच्छिंद्र घुले, उपस्थित सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो, आमदार झाल्यानंतर दुसऱ्या प्रदर्शनाला आलोय. मागच्या वेळेस पहिलं आपल्या सिद्धार्थ विद्यालयामध्ये झालं होतं आणि आज आल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवत्तेला चालना देण्याचे काम कुठंतरी या प्रदर्शनाच्या माध्यमातून होत असतं. आल्यानंतर मी सुरुवातीला काही जे प्रदर्शनाचा हॉल आहे तिथे गेलो होतो. तिथे गेलो खरंच जाणवलं का या फक्त वस्तू नाहीये, ते विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुण जो आहे त्या कलागुणाच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने काम करता येईल. काहींनी पावसा संदर्भात, विजय संदर्भात वेगवेगळ्या कल्पना घेऊन पुढे केल्या आणि आज हीच खरंच विद्यार्थ्यांसाठी एक संधी असते. दिलं पाहिजे ज्या पद्धतीने करण्याची त्या माध्यमातून संधी मिळाली. त्यामुळं प्रदर्शन हे झाले पाहिजे. हे होताना प्रत्येक शालेनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. निश्चितच आता बऱ्यापैकी प्रत्येक शाळेतील शिक्षक वर्ग हा या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतो. मी त्यांचं सुद्धा या निमित्ताने अभिनंदन करत. अतिशय चांगल्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने लहान लहान मुलं या क्रांती घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहे त्याचा कुठेतरी माझ्या सरकारला निश्चित आनंद आहे. ज्या पद्धतीने आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचं जे उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलं आहे या माध्यमातून होणाऱ्या पुढील कालावधीमध्ये निश्चित आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. परंतु माझी पालकांना मी या निमित्ताने विनंती केली. आता पालक तर काही दिसत नाही मला, परंतु आज शहरामध्ये जर बघितलं तर हे जर शहरामध्ये असलं तर त्यांचे पालक त्यांच्या बरोबर येतात आणि आमच्या ग्रामीण भागातला हा तरुण विद्यार्थी, लहान विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे शाळेत सुद्धा एकटे येत असतात. कारण त्या कुटुंबाची जबाबदारी, कुटुंबातील सदस्य शेतीच्या कामामध्ये, इतर कामामध्ये व्यस्त असल्यामुळं, परंतु आज विद्यार्थी ज्या क्षेत्रात पुढे चालले किंवा आई वडिलांच्या दृष्टीने हा क्षण असतो, काही एक आनंदाचा क्षण. आपले मुलं काहीतरी वेगळ्या पद्धतीने करून आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्याचं कुठेतरी कौतुक होत आहे. हे कौतुकाचे बोल ऐकण्यासाठी सुद्धा आई वडिलांना खूप आनंद होत असतो. त्यामुळं माझी पालकांना सुद्धा विनंती राहील, विद्यार्थ्यांना मी माझं सांगणं राहील, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे आलं पाहिजे. कोणाला खेळात आवड असेल तर त्यांनी खेळामध्ये पुढे आलं पाहिजे. कोणाला अधिकारी व्हायचं असेल तर त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नाला पुढे जाऊन आज जर शास्त्रज्ञ म्हणून जर आपण पुढे नावारूपाला आले तर आपल्याला निश्चितच त्याचा भारताच्या देशाची सेवा सुद्धा या निमित्ताने करण्याचं तुम्हाला आम्हाला भाग्य लाभल. त्यामुळं निश्चितच आजच्या या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं, पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी असेल, आपल्या शाळेचे शिक्षक कर्मचारी असेल, त्यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.